जय शिवराय मित्रांनो. शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना बांधवांना आता सावधान होण्याची वेळ आली आहे. सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी नेमकी कोणाची करायची याबद्दल फायनल निर्णय आणि अंतिम जी.आर. आज प्रसिद्ध झाला आहे. आतापर्यंत सरकारने हे जाहीर केले नव्हतं की कोणाचे होणार आणि कोणाचं नाही, परंतु 1 जूनपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यासाठी हा जी.आर. अत्यंत महत्त्वाचा आहे. हा जी.आर. पाहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना पायाखालची जमीन सरकली आहे, कारण सुमारे 52 लाख शेतकऱ्यांच्या योजनेतून बाहेर काढले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, 1 जून यायला आता बोटावर मोजणे इतके दिवस बाकी आहेत. सरकारने दिलेल्या वचन पाळण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या आणि समितीची नावे पोहोचली आहेत, पण मुख्यमंत्री महोदय आज जो अंतिम अहवाल सादर केला आहे याच्यामध्ये 5 अत्यंत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. जर तुम्ही या नियमात बसलात तरच 2 लाख रुपयांचा कर्ज माफ होईल. तर चला तर मग वेळ न घालवता पाहूया हे 5 भयानक नियम जे तुमचे पात्रता ठरवणार आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम तुमच्या उत्पन्नाचा आधारित आहे. 2025च्या नवीन नियमानुसार तुमचे वार्षिक उत्पन्न एका ठराविक मर्यादेच्या आत असणे अनिवार्य आहे. जर तुमचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तुमच्या नावावर किती जमीन आहे हे आता तपासले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपर्यंत म्हणजे साधारण 5 एकरपर्यंत जमीन आहे त्यांनाच प्राधान्य दिलं जाईल. 5 एकरपेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतील बाद केले जाऊ शकते. ज्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आहे त्यासाठी हा कर्जमाफीचा मार्ग सोपा होणार आहे. राशन कार्डाच्या तुमची आर्थिक स्थिती तपासली जाऊ शकते. शेतकऱ्यांनी कर्ज काढताना जे पॅन कार्ड, बँकेची पासबुक दिले आहे त्यांना सखोल चौकशी होणार आहे. तुमच्या पॅन कार्डाशी जोडलेल्या इतर व्यावहारिक आणि तुमची आर्थिक उलाढाल यावर सरकारची नजर असणार आहे. हा नियम तुम्हाला कदाचित आश्चर्यकारक वाटेल, पण तुमच्या घरात किती सदस्य आहेत, कोणाकडे सरकारी नोकरी आहे का, किंवा कोणी लोकप्रतिनिधी हुद्दा, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य आहे का, याची पूर्ण चौकशी केली जाणार आहे. शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचे मोठे मार्ग असतील तर कर्जमाफीतील मिळायला कठीण होईल. अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका होती की कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार. मुख्यमंत्री स्पष्ट केले की ही कर्जमाफी बँकेची आहे, बँकेची नाही तर शेतकऱ्यांची आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, DCC, नॅशनल बँक, SBI बँक, महाराष्ट्र आणि खाजगी बँकेचे बी याच्यामध्ये उदाहरण दिलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगतोच. खाजगी बँकमध्ये HDFC, IFC, कोटक महिंद्रा या सर्व बँकेमधील पात्र शेतकऱ्यांची कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांच्या कर्ज थकीत आहे त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळेल. ज्यांनी प्रामाणिकपणे आधीच कर्ज भरलेले आहे त्यांना सरकार 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने नांदेड, हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर आणि
विदर्भातील अमरावती विभाग असे जिल्ह्याचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. तुम्ही पात्रता सिद्ध करण्यासाठी तुमची कागदपत्रे आणि तुमची अचूक ठेवावी लागणार आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणीही वंचित राहणार नाही. नमस्कार, धन्यवाद.